नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आज आपण पाहणार आहोत. रमा, रेवा व अक्षय हे तिघेही पार्टीमध्ये असतात. रेवा अक्षय हे दोघेही मस्त डान्स करत असतात. हे सगळं पाहता रमाला रेवाचा खूपच राग आलेला असतो. त्यानंतर इकडे रेवा अक्षयला म्हणते, अक्षय, मला तुला एक प्रश्न विचारावासा वाटतोय. तुला मुलगा हवाय की मुलगी? लगेच अक्षय हसायला लागतो. तर अक्षय उत्तर देत म्हणतो, मी म्हंटल ना तुला, मला कोणीही चालेल. मुलगा जर झाला तर मी जाम मस्ती करेल त्याच्याशी, पण जर मुलगी झाली तर मी तिचं खूप लाड करेल. अक्षयचं हे सगळं बोलणं पाहता रमा देखील खूप हसत असते. अक्षय रमाच्या दिशेने जात व तिला म्हणतो, मला जर बाळ झालं तर मला मुलगीच हवीये. तिच्या छान 2 वेण्या घालून देईन, ती शाळेत जाताना तिचं दप्तर भरून देईन, तिचा अभ्यास घेईन. अक्षयचं हे सगळं बोलणं ऐकताच रमा देखील खूप इमोशनल होत रडू लागते. आपलं बाळ लहानाचं मोठं होताना बघणं हे वेगळंच सुख आहे. त्याच्या ते इवल्याशा मुठीमध्ये ते आपलं एक बोट धरतात. आई बाबा म्हणायला चालायला शिकतात. अक्षय म्हणत असतो, ही सगळी कामं मी स्वतः करेल. मी माझ्या बायकोला अजिबात त्रास देणार नाही. मुलाच्या नावाचा नाही विचार केला, पण मुलगी जर झाली तर मी तिचं नाव इरा ठेवेल. इरा म्हणजे पृथ्वी, धरती, म्हणजे ती माझ्यासाठी माझी पृथ्वी असेल, माझं सर्वस्व असेल. रमा लगेच अक्षयकडे वळून पाहते आणि अक्षय देखील रमाकडे पाहतो. अक्षयने पाहिलेलं असतं की रमा रडतीये, तर अक्षय लगेच रेवाकडनं रमाकडे येतो आणि तिला विचारतो की तू का रडतीयेस, काय झालंय? आनंद आणि जान्हवी देखील त्यांच्याकडे पाहत असतात. तर रमा अक्षयला म्हणते, काहीच नाही झालंय, मी ठीक आहे. उलट मी खूप खुश आहे. तुमचं बोलणं ऐकून मला भरून आलं, इतकंच. तुम्ही आता जा, येत ती येईल. पण अक्षय मात्र रेवाकडेच पाहत असतो. रेवा लगेच तेवढ्यात रमाला पाहते आणि ती रमाला म्हणते, रमा तू इथे? हे सगळं पाहता जान्हवी आणि आनंद यांच्या दोघांना देखील खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच अक्षय रेवाला म्हणू लागतो, मला तरी वाटतच होतं की इथे कुणीतरी आपलं बसलंय, म्हणून मी मगाशी असं इकडे इकडे तोंड करून बघत होतो. म्हणूनच मी इथे आलो आणि हिला बघितलं. अक्षय रमाला विचारतो, तू इथे काय करतेयस? नवऱ्याला काहीतरी स्पेस दे ना. नवरा जरा 2 दिवस बाहेर गेलाय तर त्याला त्याचा स्पेस दे, का त्याच्या मागे यायचंच असतं शेपटासारखं? तर रमा लगेच अक्षयवरती ओढत म्हणते, मग काय करायला हवं होतं मी? असा कुठला नवरा आहे की तू दुसऱ्याच बायकोला घेऊन रिसॉर्ट वरती जातो? मला किती वेळा रिसॉर्टला नेलं तुम्ही, एकदा तरी नेलं का? अक्षय आणि रमा दोघेही भांडण्याचं नाटक करत असतात. जान्हवी आनंद तिथे येतात. तर आनंद देखील नाटक करत म्हणतो, जान्हवी अगं ही रमा आहे. जान्हवी देखील आश्चर्याने विचारते की तू इकडे कशी आलीस? रेवा जान्हवीवर ओढत म्हणते, जान्हवी तू जरा गप्प बस. मला माहितीये की ही रमा तुझ्या बरोबरच आलीये. जान्हवी म्हणते, हो मी मान्य करते की ती आमच्याच बरोबर आली होती, पण आम्ही तिला लपवून ठेवलं होतं, कारण इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की तुम्ही इथेच आहात. अक्षयही लगेच आनंदवरती ओढत म्हणतो, दादा तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. जान्हवी म्हणत असते, आम्ही तिला लपवलं, आम्ही तिला घरी पाठवून देणार होतो, पण शेवटी तिने तुम्हाला बघितलंच, मग ती तुमच्या मागे आली, आपण काय करणार? रेवा लगेच नाटकं करत म्हणते, आपण इथे आलोय माझ्या बाळाचा विचार करून. या सगळ्याचा त्याच्यावरती काय परिणाम होत असेल? रमा म्हणत असते, याचा विचार तू इथे येण्याच्या आधी करायला पाहिजे होता. आता मी माझ्या नवऱ्याला 5 मिनिटं सुद्धा तुझ्याशी बोलू देणार नाही. अक्षय रमावरती ओढत म्हणतो, शांत राहा तू. रमा आणि अक्षय दोघेही खूप लहान मुलांसारखं भांडण्याचं नाटक करत असतात. तर त्यांचं हे सगळं भांडणं पाहता आनंद आणि जान्हवी दोघेही खूप हसत असतात. अक्षय रमाला म्हणतो, अगं हिच्या पोटात माझं बाळ वाढतंय, जबाबदारी माझी ती आता. उद्या जेव्हा बाळ जन्माला येईल आणि ते विचारेल की आई बाबा कुठे आहेत, तर काय सांगायचं? मला त्या बाळाची जबाबदारी घ्यायची आहे, त्याच्यामुळे मला तिच्याबरोबर वेळ घालवू दे. रमा अक्षयला म्हणते, हो का? मग तुम्ही हे जे सगळं वागताय तसं मी वागले तर चालेल का? अक्षय म्हणत असतो, आता आम्हाला वेळ घालू दे एकमेकांबरोबर, नंतर आपण निर्णय घेऊ. रमाला अक्षयचा खूप राग येतो, तर रमा लगेच तिथनं निघून जाते. जान्हवी आणि आनंद देखील तिथे जातात. रेवा अक्षयकडे येते आणि अक्षयला म्हणते, अक्षय तू आज माझ्या रूम मध्ये झोप. आणि अक्षय लगेच म्हणतो की तू माझं डोकं नको खाऊ आणि तिथनं निघून जातो. त्यानंतर अक्षय इकडे झोपलेला असताना त्याला रमाबरोबर घालवलेले बरेचसे क्षण आठवत असतात. त्याला रमाचा नवीन लुक आठवत असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे रमा देखील अक्षयच्या विचारांमध्ये असते. तिला देखील अक्षय बरोबर घालवलेले बरेचसे क्षण आठवत असतात. ते दोघेही एकमेकांच्या विचारांमध्ये असतात. इकडे रमा विचार करत असते की हे काय करत असतील, यांना माझ्याशिवाय झोप लागत असेल का? इकडे अक्षयला रमाशिवाय काही झोपच लागत नसते. तर अक्षय रेवा झोपली हे पाहतो आणि तिथने रमाकडे निघून जातो. इकडे रमा छान बाहेर बसलेली असते. रमा अक्षयला पाहते आणि अक्षयला म्हणते, मला माहिती होतं की तुम्हाला झोप नाही लागणार. तर अक्षय म्हणतो, तुलाही नाही लागली ना झोप? आणि ते दोघेही छान तिथे बसतात. रमाला थंडी वाजत असते, त्यामुळे ती अक्षयला मिठी मारते. अक्षय रमाला म्हणतो, माझी वाट लागलीये.
ती रेवा काय त्रासदायक बाईये. आणि रमा म्हणते आणि स्वतःच आता ढाराडूर झोपलेली असेल. तिला माहित तरी आहे का तुम्हाला झोप लागत नाहीये. अक्षय लगेच म्हणतो तुला माहिती आहे ना मगाशी तू माझ्याशी इतकी कचाकचा भांडलीस. रमा म्हणते मी कुठे भांडण सुरू केलं, तुम्हीच भांडायला सुरुवात केली, मग माझी टूप पेटली की आता कुठे आणि कसं भांडायचं. रमा म्हणते आणि तुम्ही तिच्या बरोबर नाचलात सुद्धा. अक्षय मात्र म्हणतो तुला माहितीये की आपण हे सगळं का करतोय, पण तू मगाशी रडत का होतीस. तर रमा सांगू लागते तुम्ही आपल्या बाळाबद्दल बोलत होतात म्हणून मला भरून आलं. आपलं बाळ झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती असंच प्रेम कराल, पण मात्र आपल्याला इथे कोणी बघितलं तर. अक्षय म्हणतो कोण बघणार आहे आपल्याला, हा निसर्ग, चंद्र, ही सगळी झाडे ही आपल्या बरोबर आहेत. रमा म्हणते तुमच्यातला कवी बाहेर आलाय, पण आता ती चिचुंद्री बाहेर येण्याआधी आपल्याला आज जावं लागेल. तर अक्षय रमा बरोबर फोटोज घेत असतो. इकडे रेवा झोपेतून उठते तर रेवा पाहते की तिथे अक्षयच नाहीये. रेवा अक्षयला आवाज देत असते. रेवा इकडे तिकडे अक्षयला शोधू लागते. त्यानंतर इकडे अक्षय मोबाईलच्या कॅमेरामधनं रेवाला पाहतो. लगेच अक्षय रेवाला पाहताच रमाला तिथे लपवतो. रेवा अक्षयकडे येते. अक्षय रेवाला विचारतो की तू इथे कशी काय. तर रेवाई म्हणते हे मी तुला विचारायला हवं, तू इथे कसा. अक्षय म्हणतो अगं मला जाम ऍसिडिटी झालीये, जरा चालायला बाहेर आलो, म्हटलं जरा बरं वाटेल. रेवा मात्र अक्षयला तिथनं घेऊन जात असते. ते अक्षयचं काही म्हणणं ऐकतच नाही आणि तिथून त्याला घेऊन जायला लागते. तेवढ्यात रमाला तिथे शिंक येते आणि तिच्या शिंकेचा आवाज त्यांच्या दोघांपर्यंत पोहोचतो. रेवा म्हणते कोण आहे इथे आणि तू रमा बरोबर बोलत होतास. अक्षय म्हणतो तू कशाला तिची आठवण काढतीयस, तिच्या रूम मध्ये चांगली तंगड्या पसरून झोपलेली असेल. पण रेवा मात्र म्हणत असते की इथे कोणीतरी आहे आणि रेवा इकडे तिकडे शोधू लागते. रेवा रमा जिथे लपली आहे त्या दिशेने जाऊ लागते. तर लगेच अक्षय रेवाला म्हणतो अगं रेवा काय चाललंय ग तुझं, मी आपल्यासाठी रोमॅन्टिक गाणी लावतो. एकतर ती बाया येऊन बसली, आपल्याला छान स्पेस मिळालाय. रेवा लगेच अक्षय जवळ येते. रेवा म्हणते अक्षय मला तुझ्या बरोबर खरंच खूप छान वाटतंय. तर अक्षय म्हणतो हो मलाही. अक्षय बरं न वाटण्याचं नाटक करत असतो. तर रेवा लगेच अक्षयला तिथनं घेऊन जाते. इकडे ते गेले पाहता रमा स्वतःशीच म्हणते उद्या काहीही करून रेवाच्या तोडून सत्य वधवून घ्यायलाच हवं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा आणि अक्षय दोघेही बसलेले असतात. तर अक्षय लगेच त्याच्या मोबाईलची रेकॉर्डिंग सुरू करतो. अक्षय रेवाला म्हणतो रेवा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. रमा देखील त्यांची शूटिंग काढत असते. अक्षय रेवाला म्हणतो माझी मतं तुझ्याबद्दलची बदलली आहेत आणि मला तू आवडायला लागलीयस. तू जेव्हा मला प्रपोज केलं होतं मला तेव्हाचे काही क्षण आठवतात आणि नंतरचेही आठवतायत, पण मला वाटतंय की त्या पलीकडे आपल्या काही आठवणीच नाहीयेत. तर आपल्याला त्या निर्माण कराव्या लागतील. एकमेकांबरोबर वेळ घालून हे असं फिरवून एकमेकांना आपल्या मनातलं सांगून आपल्याला त्या आठवणी निर्माण कराव्या लागतील. मला खूप आनंद होतोय तू प्रेग्नेंट आहे या गोष्टीचा, तुझ्या पोटात आपलं बाळ आहे. अक्षय म्हणतो मी जगातला सगळ्यात दुर्दैवी पुरुष आहे की बेबी मूनला आलाय पण त्याला त्याचं हनीमून कधी झालं हेच नाही आठवत. लगेच रेवा बोलता बोलता सांगून जाते की मी प्रेग्नेंट नाहीये. हो मी हे सगळं नाटक करत होते कारण माझं खूप प्रेम आहे तुझ्यावरती. लगेच अक्षय हसत रेवाला म्हणतो खरंच का, म्हणजे तू मला हे आधी सांगायला हवं होतंस. आता बघतच राहा मी तुझ्यासाठी कसा लढतो ते. आणि अक्षय लगेच रेवाला मिठी मारतो. अक्षय रेवाकडे पाहतो आणि तिला खुणावत म्हणतो की बरोबर आलंय ना. तर रमा देखील म्हणते आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. रेवा म्हणते आता तरी होशील ना माझा. तर अक्षय लगेच रेवावरती ओढत म्हणतो चल हो बाजूला, तू काही वेडी आहेस का. तुझं हे सगळं जे काही चाललंय, तुझी ही नाटकं चालू आहेत, हे सगळं मला आधीच माहिती होतं. तू अत्यंत थापारडी आणि खोटी बाई आहेस. ही तुझी सगळी नाटकं सुरू आहेत हे सगळं माहितीये मला. फक्त तुझ्याकडनं ते वदवून घ्यायचं होतंस आणि ते तू आज कबूल केलं. बंद कर तुझी ही नाटकं. तू समोरच्याला फसवू शकतेस, समोरचा नाही फसवू शकत का तुला. अक्षय म्हणत असतो याचा अर्थ असा आहे की माझं फक्त आणि फक्त रमावरती प्रेम आहे आणि रमाशिवाय दुसऱ्या कोणाचाच मी विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळे कृपा करून तू आमच्या आयुष्यातनं कायमची चालती हो. रेवा लगेच धावत धावत तिथं निघून जायला लागते. रेवा तिथं जात असताना ती एका दगडाला जाऊन आदळते. हे सगळं पाहता रमा आणि अक्षय दोघे लगेच तिच्याकडे येतात. रेवा म्हणते म्हणजे मला ट्रॅप करण्यासाठी तुम्ही हा सगळा प्लॅन केला होता, पण अजून हा खेळ संपलेला नाहीये. रेवा कधीच हार नाही मानत. रमा अक्षय दोघांनाही प्रश्न पडतो की नेमकं काय करणार आहे. रेवा म्हणते मला तुमच्या दोघांचं तोंडही पाहायचं नाहीये आणि लगेच तिथनं निघून जाते. इकडे जान्हवी आणि आनंद दोघेही रिसेप्शन वरती असतात. तर अक्षय रमा दोघेही इकडे तिकडे त्या रेवाला शोधत असतात. रमा लगेच तिचा व्हिडिओ काढलेला आनंद आणि जान्हवीला दाखवते. अक्षय इकडे रूम मध्ये येतो तर तिथेही ती नसते. अक्षय लगेच पुन्हा येऊन म्हणतो ती कुठेच नाहीये. रमा म्हणत असते भीती या गोष्टीची आहे की तिचा एवढा खरा चेहरा बाहेर आला, ती पडली उठली आणि एवढ्यातच हार नाही मानली. परत म्हणली की अजून माझा खेळ संपलेला नाहीये.
तिच्या डोक्यात नक्कीच काहीतरी वेगळं आहे. ती इतक्या लवकर हार नाही मानणार. अक्षय म्हणतो तिला असे झालं असणार की मी कुठे लपू आणि कुठे नाही, म्हणून सामान घेऊन कुठेतरी गेलीये ती. आपण घरी जाऊया, टेन्शन नको घेऊ. जानवी म्हणत असते कशाला टेन्शन घ्यायचं, सगळ्यांना आता कळणारच आहे ना. रमा मात्र खूप टेन्शन मध्ये असते. रमा स्वतःशीच म्हणते मी रेवाला ओळखते, मला आतून सारखं असं वाटतंय की काहीतरी घडणार आहे. म्हणजे कळत नाहीये की नेमकं काय घडलंय. खरं तर रेवाला राग आला होता, पण राग आल्यानंतर ती असं नाही वागत, वेगळी वागते. इतका राग येऊन सुद्धा ती शांत राहिली, एकच वाक्य बोलली आणि निघून गेली. म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं आहे. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अक्षय, रमा, जानवी, आनंद हे सगळे घरी येतात. तर घरी आल्यानंतर अभि लगेच अक्षयची गचंडी पकडत त्याला म्हणतो अरे अक्षय काय केलंस तू हे, तू इतक्या खालच्या थराला जाशील हे वाटलं नव्हतं. अक्षय विचारत असतो की काय झालंय. आई आजी मात्र अक्षयच्या थोबाडीत मारते. रमाला व त्यांना काहीच समजत नसतं की हे सगळं काय चाललंय. आजी म्हणते खरं तर मी रमावरतीच हात उगारला असता, पण तू माझा नातू आहेस. अक्षय विचारतो की आम्ही काय केलंय. तर आई आजी म्हणते तुमच्या दोघांमुळे रेवाचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.